महालढाई भाग 10. सोपानचं कुत्रं इतर कुत्र्यांचं त्या काळ्या कुत्र्यावर भुंकू लागलं. ते काळं कुत्रं भीत शेपूट पायात दाबून पुढं सरकत होतं. त्याला असं भीतीनं पुढं सरकताना बघून सर्वच कुत्रे त्याच्या अंगावर भुंकत त्याच्या समीप पोहोचले. कुत्र्याची गँग आपल्या अंगावर आलेली बघून ते काळं कुत्रं जागेवरच थांबून दात दाखवत आक्रमक पवित्रा घेऊन उभं राहिलं. त्याला असं अचानक हिमतीनं उभं राहिलेलं बघून सोपानच्या कुत्र्यासह सर्वच कुत्रे दचकले. सोपानचं कुत्रं सर्वांच्या पुढे उभं राहून भुंकत होतं, ते सर्वांच्या मागे जाऊन भुंकू लागलं. सोपानला आपल्या कुत्र्याच्या हुशारीचं मोठंच हसू आलं. "च्या मायले, आपलं कुत्रं भलतंच चालू आहे." सोपानचं कुत्रं मोठ्यानं भुंकत सर्वांच्या पुढे जात होतं व समोरच्या कुत्र्यानं दात विचकून दाखवले की सर्वांच्या आधी मागे पडून येत होतं. असं त्याचं अर्धा तास सुरू होतं. काळं कुत्रं भीत नाही हे लक्षात आल्यावर सर्व कुत्र्यांनी त्या कुत्र्याचा नाद सोडून दिला. कुत्र्याची गँग पराभूत होऊन परतली. सोपानचं कुत्रं घरात आलं, सोपानच्या पायाभोवती घुटमळलं, बाजीखाली जाऊन बसलं. थोडा वेळ शांततेत गेला. नवीन कुत्रं रस्त्यानं जाताच त्याच्यावर गल्लीतले कुत्रे भुंकू लागले. सोपानचं कुत्रं भाजी खालून धनुष्यातून निघालेल्या तीरावानी बिंगाट पडत सुटलं. सोपानच्या कुत्र्यासह सर्व गँग त्या नवीन कुत्र्यावर भुंकू लागली. सोपानला नवल वाटलं. थोड्या वेळापूर्वी ज्या काळ्या कुत्र्यावर सर्व भुंकत होते, ते काळं कुत्रंही आता या गँगमध्ये सामील होऊन त्या नवीन कुत्र्यावर भुंकत होतं. च्या मायलं, हे काय कुत्रं तर बातच गँगमध्ये सामील झालं. रस्त्यानं जाणारं कुत्रं निघून गेल्यावर सर्व कुत्री शांत झाली. कुत्र्याच्या कल्लोळानं तुळसाबुडी अंगणात आली. "काय मायबाई, कुतळलेनं पिसं लावलं, किती वाळकोळचे बोंबलून राहिले बाप्पा. हे आपलं भामटं बी त्याच्यात सामील असन. इठ्या, हे आपल्या भामट्याले दे बरं 2-3 काड्याची फोडणी." बुडीनं असं म्हटल्यावर विठू लांब काठी घेऊन आला. विठूनं पळत जाऊन कुत्र्याच्या पाठीत एक दणका दिला. कुत्रं विठूला चुकत पडू लागलं. पहिलाच दणका कुत्र्याला जोऱ्यात बसल्यानं दुसरा दणका खायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे तो विठूच्या हाती लागत नव्हता. विठूही कंटाळला. तुळसाबुडी घरात शिरली तसा काठी भिंतीला टेकून उभी करून विठूही घरात शिरला. उन्हानं तापायला सुरुवात केली. सोपानला वाटलं 10 तरी वाजले असावे. घरासमोरून कामावर जाणाऱ्या माणसांची वर्दळ कमी झाली होती. कुत्रं सोपानजवळ उभं राहिलं. सोपानला वाटलं ते खोलीत शिरून बाजीखाली जाऊन बसेल, पण अंगणात कशाचा तरी शोध घेत ते फिरू लागलं. बराच शोध घेतल्यानंतर ते निवृत्तीच्या सायकलजवळ उभं राहिलं. सोपानच्या ते ध्यानात आलं. आलं तसा तो बोंबलला, "अबे हाड हा." पण तोपर्यंत कुत्र्यानं टांग वर करून सायकलचं मागचं चाक ओलं केलं. सोपानला कुत्र्याचा राग आला. कुत्रं सोपानच्या बाजूने आत शिरू लागलं. तसं त्यानं पायानं धक्का दिला तरी ते अंग चोरून बाजीखाली घुसलं. सोपानला वाईट वाटलं. एकदा त्यानं कुत्र्याला खूप मारलं होतं. त्याला वाटलं कुत्र्याला एवढं मारल्यावर तो कायले वापिस येते. पण सारं गाव फिरून आलं ते सोपानच्या बाजीखाली. सालं, देवानं माणूस जातीला बुद्धी दिली. तो बुद्धीने काम करते. कुत्र्याला मन दिलं, तो मनाने काम करते. मग बुद्धी श्रेष्ठ का मन श्रेष्ठ? सोपानच्या मनात विचार सुरू झाले. या बुद्धिवाल्या चत्रेबाज माणसाईनं नाजूक मनाच्या प्राण्याला आपल्या कब्जात केलं. मग साली हे बुद्धी काहाची श्रेष्ठ? माणसाचं मनच श्रेष्ठ. फकस्त बुद्धीचं काम चालू झालं की माणुसकी इरली. सोपानला जेवणासाठी हाक आली. त्याला भूक लागली नव्हती. त्यानं आभाळाकडे पाहिलं. सूर्य चांगला वर आला होता. तो हळूहळू सरकत मावळून जाईन. सोपान काहीतरी विचार करून उठला. त्यानं हातात पाण्याची बादली घेतली.
तांब्यात पाणी घेऊन त्यानं निवृत्तीची सायकल धुवू लागला. सोपानला सायकल धुताना बघून विठू धावत आला. तो फटाफट पाण्याचे चपकारे सायकलवर मारू लागला. सायकल धुवून झाल्यावर सोपाननं कापडानं सायकल स्वच्छ पुसून काढली. निवृत्तीची सायकल चमकू लागली. 1 तास झाला. सोपानला थकवा जाणवू लागला. तो जेवण न केल्यामुळे जाणत होता की सायकल पुसण्याच्या कष्टाचे काम केल्यामुळे निर्माण झाला होता. सोपानच्या ध्यानात आलं नाही. तो थकून झाडाखाली बाजीवर बसून राहिला. त्याला चहाची आवश्यकता भासू लागली. त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला विचारलं, "ओ भाऊ, किती वाजले राजे हो?" "3 वाजले भाऊ." तो घड्याळ बघत उत्तरला व पुढं सरकला. सोपाननं पाहिलं तेव्हा विठू एका हातात चहाचा कप व तांब्यात पाणी घेऊन येत होता. सोपानच्या दिशेने हळूहळू चहा घेऊन येणारा विठू त्याला खूपच लोभसवाना वाटला. त्यानं अंगात पांढरा सदरा व खाकी पॅन्ट घातली होती. त्याचे कपडे मळले होते. त्याचं त्याला भान नव्हतं. तो सकाळपासून काम करीत होता. दसऱ्यानं सर्वांनाच कामाला लावलं होतं. सोपाननं विठूच्या हातच्या पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. पाणी पिऊन तो हळूहळू कपातला चहा पिऊ लागला. चहा पिताना तो विचार करीत होता, सालं हा चहा म्हणजे बेकार माणसाले टाइमपासच आहे. हा चाही साला खतम होऊन जाते. विठूनं भोकांड पसरलं. त्यानं काहीतरी घोटाळा केला म्हणून मनकरणानं त्याला 2 झापळा मारल्या हे सोपानच्या ध्यानात आलं. त्यानं रडणाऱ्या विठूला हाक मारली, "विठू, ये रे बा इकडे. का रे लढून राहिला?" विठू दाराशीच रडत बसला. मनकर्णा त्याच्या रडण्याला वैतागली. ती त्याच्यावर बोंबली, "चुप राय ना डोंबळ्या वानाच्या." मनकर्णानं त्याला अजून एक दणका मारला. बुढी काठी टेकवीत तावातच आली. "राहू दे ना माय, कितीक मारतं लेकराले." बुढीनं त्याचा हात धरला. त्याला निंबाच्या झाडाखाली बाजीवर घेऊन बसली. तो अजूनही हुमसत होता. तो घराकडे बघत होता. त्याच्या बाल मनाला वाटत होतं, माय आपल्याला बोलवीन, पण मनकर्णानं त्याला बोलविलं नाही. कंटाळलेल्या सोपाननं निवृत्तीची सायकल बाहेर काढली. तो बुढी व विठूजवळ उभा राहिला. "ओ विठ्ठलराव, काय झालं बा तुम्हाले? काय होणार आहे? या भामट्यानं मडकं फोडलं आणि तुला तर मालूम आहे याच्या मायचा स्वभाव. तिला नुकसान तर पटतच नाही. दिल्या 2 झापडा ठेवून बसला टेंबलत." विठू रागानं गाल फुगवून बुढीला टेकून बसला होता. "बरं जाऊ द्या. चालता का हो विठ्ठलराव मारतेच्या टपरीवर?" सोपान पुतण्याकडे पाहून हसत बोलला. विठू खुशीत झाला. तो चटकन बोलला, "चहा प्याले?" "हो, चाल चहा पिऊ." सोपान बोलला. विठू चटकन सोपानच्या हाताला धरून सायकलच्या दांड्यावर बसला. सोपाननं पायडल मारलं. टांग टाकून सोपान सायकल चालवू लागला. गोटे गड्डे चुकवत तो सायकल चालवत होता. भराटेच्या घराजवळून वळलो की फाटा दिसत असे. फाट्यावर रात्री 9 वाजेपर्यंत गर्दी असते. रात्री 9:30 वाजता वरलीचा क्लोजचा आकडा समजला की लोकांची गर्दी हळूहळू कमी होत जाते. रात्री 10 वाजेपर्यंत मारुतीच्या चहाचा गाडा उघडाच असे. त्याच्या गाड्यावर चहा जास्त विकल्या जात असे. दुपारी तो थोडे भजे काढून ठेवीत असे. काचेच्या 3 बरण्यात चिवडा, सेव व पार्लेजी ग्लुकोजचे पुडे असत. चिवडा, सेव किती दिवसाचे होते हे खुद त्याला सुद्धा माहीत नव्हते. 10 वाजता त्याचा गाडा बंद होऊन जात असे. अशा वेळी त्याच्या स्टोची कुर्र बंद होऊन जात असे. तो बंद स्टो, रिकामे भगोने व पोरग किसना या सर्वांना गाड्यात बसवून लोटत घराकडे परतत असे. दिवसभर खपून त्याला 25 रुपये मिळून जात. त्यातच तो खुश असे. सोपाननं सायकल मारुतीच्या गाड्याजवळ उभी केली. त्यानं सायकल स्टँडवर उभी केली. सायकलचं स्टँडही खिळखिळं झालं होतं. त्यामुळे सायकल बिमार माणसावानी उभी राहत असे. तिचं उभं राहण्याचं भवितव्यही डळमळीतच होतं. ती कधी मातीच्या भिंतीवानी ढासळून पडेल सांगता येत नव्हतं. ती कितीतरी वेळा पडली होती. बुडी म्हणायची, "निवृत्ती, हे सायकल तरी विकून टाक, नाही तर हिचं स्टँड तरी बदल."
निवृत्तीला हे सारं समजत नव्हतं, अशातला भाग नव्हता. पण त्याला माहीत होतं, हे आपल्याला परवडण्यावानी नाही. तो सायकलला सजवत होता. कुठून तरी आरसा आणून सायकलला लावला होता. चाकाच्या स्पोकमध्ये मणी टाकले होते. सायकल चालताना मणी सारखे स्पोकवर वर-खाली फिरायचे. त्यामुळे सायकलचे स्पोक स्वच्छ राहत. त्यानं सायकलला पिवळा ऑइल पेंट देऊन सायकल पिवळी करून टाकली होती. आता बराच पिवळा रंग उडून गेल्यानं सायकल पिवळी-काळी झाली होती. गावातील ती एक अजब सायकल होती. मारुतीचा पोरगा किसना काचेचे ग्लास बादलीत बुडवून धुत होता. विठूला पाहून किसना हरकला. सोपान मारुतीकडे पाहून हसला. मारुतीलाही बरं वाटलं. त्यानं स्मित केलं. तो चहाच्या गडबडीत होता. आज गावात कोणाची तरी सोयरीक झाली होती. त्यामुळे फाट्यावर गाडीची वाट पाहणारे पाहुणे चहा पित होते. काही दूर उभे राहून गप्पा ठोकत होते. सोपाननं मारुतीकडे पाहिलं. मारुतीनं डोक्यावरचे केस कापून घेतले होते. दाढीचं जंगल साफ झालं होतं. मिशा कोरल्या होत्या. सोपान मनात विचार करू लागला, या मारत्यानं मूछ सफा केली असती तर हा कसा दिसला असता. कल्पनेने मनाच्या पडद्यावर त्यानं मूछ सफा केलेल्या मारुतीला पाहिलं. बिना मुच्छीचा कायाशार मारत्या निराच बंडल दिसत होता. तो मुच्छीवरच चांगला दिसते. माणूस कशानं चांगला दिसेल सांगता येत नाही. देवानं माणसाले केस दिले म्हणून म्हालेईले काम भेटलं, की म्हालेईले काम भेटावं म्हणून माणसाईले केस दिले. आता देवाचं देवालेच मालूम. किसनानं 2 कट चहा सोपान व विठू समोर धरला. सोपान व विठूनं त्याच्या हातातील ग्लास घेतले. दोघेही चहा पिऊ लागले. किसना विठूशी बोलत होता. विठूचे डोळे दिव्याच्या उजेडात चमकत होते. त्याचे चमकणारे डोळे मित्रप्रेमाची साक्ष देत होते. 2 निरागस मित्रांचे प्रेम सोपानला खूप निर्भेळ, निष्पाप वाटले. सोपान घरी बसून कंटाळला होता. फाट्यावरील लोकांची वर्दळ त्याला चांगली वाटू लागली होती. या वर्दळीकडे बघत तो चहा पिऊ लागला. किसना चहा देण्याचे काम करीत होता. तो उष्टे झालेले ग्लास बादलीत बुडवून धुण्याचे काम करीत होता. एसटी आली. सोयरिकीचे पाहुणे निघून गेल्यानं गर्दी कमी झाली होती. वरलीसाठी गावातील लोकांची गर्दी होऊ लागली होती. लोकांच्या बोलण्याचा आवाज वाढला होता. कोणी टाळ्या पिटत होतं, कोणी विचार करीत होतं. मारुतीनं चहा प्यायला आलेल्या एकनाथ मडकेला विचारलं, एकनाथ भाऊ, ओपनले काय आलं? अठ्ठा. अठ्ठा? तिच्या मायले म्या सत्ता लावला होता. मारुतीनं डोकं पिटून घेतलं. त्याच्या एका आकड्यानं हुकलं. सत्ता कसा काय सुचला तुम्हाला? आता काय सांगावं तुम्हाला एकनाथ भाऊ, बायकोले रात्री पडलं सपन आणि सपनात दिसला तिले सरप. म्या म्हणलं सरपाचे होता 7 म्हणून टाकला ओपनले सत्ता. एकनाथ चहा पिऊ लागला. चहा पिऊन झाल्यावर त्यानं तंबाखूची पुडी काढली. तळहातावर चिमूटभर तंबाखू घेऊन त्यानं मारुतीकडे पाहिलं. मारुतीनं काही न बोलता मुक्यानंच चुन्याची डब्बी काढून दिली. तंबाखू चुन्यासंग तळहातावर अंगठ्यानं चोळत त्यानं सोपान व विठूकडे पाहिलं व मोठ्या सहजतेने बोलला, का हो सर, लई शांत बसला. सोपाननं एकनाथ भाऊकडे पाहून नुसतंच स्मित केलं. त्या थोड्याशा हसण्यात आपुलकी नव्हती, पण औपचारिकता होती. हसायचं म्हणून तो थोडंसं हसला होता. तसं हसण्याचं कारणही तसंच होतं. एकनाथ त्याच्याशी बोलायचं म्हणून सहजगत्या बोलला होता. एकनाथ सोपानचं मन बघू शकत नव्हता. माणसाचं मन म्हणजे काहीकूट गुहा. गुहेच्या बाहेर आलो की रंग बदलणारा मुखोटा. माणसाचा मुखोटा लढू शकतो, हसू शकतो, आघात करू शकतो, सारी नाटकं करू शकतो. एक भावना आवेग सोडला तर माणसाचं मन प्रगट होत नाही. माणसाचं व्यक्तिमत्व रहस्यमय आहे. सोपान शिकला म्हणून तो एवढा विचार करू शकतो की त्याला काहीच उद्योग नाही, म्हणून त्याच्या डोक्यात असले विचार सुरू झाले होते देव जाणे.